नमस्कार शेतकरी बंधू, मी सखाराम नबाजी कानुले, राहणार उठवत, तालुका जिल्हा जालना. आज आपण मिठा रसायन बनवणार आहोत. यासाठीची सामग्री लागते 10 लिटर पाणी, 1 किलो चिकू आणि 1 किलो गुळ. पहिले चिकूचे तुकडे करून घ्यायचे बारीक, त्याच्यानंतर गुळाचे बारीक तुकडे करून घ्यायचे आणि ते चिकू आणि ते गुळ त्याच्यामध्ये टाकून हलवून घ्यायचा. त्याच्यानंतर याला फळणी बांधून एअरटाईट, म्हणजे याच्यात हवा जाणार नाही एवढी काळजी घेऊन पॅक दोरीने बांधून घ्यायचं आणि याला 90 दिवस ठेवायचं. तर फळणी आपण जी बांधणार आहे तर आपण याला 90 दिवस ठेवणार आहे. तर त्याच्यात आपण 15 ते 20 दिवसांना 1 मिनिटासाठी याला खोलणार आहे आणि परत तसेच्या तसं बांधून ठेवणार आहे. आणि 90 दिवसानंतर आपण याला गाळून घेऊन दुसऱ्या टाकीमध्ये 10 वर्षे ठेवू शकतो. खराब होणारी वस्तू नाही आहे. तर आता हे रसायन आपण बनवलेलं आहे, तर याचे फायदे काय किंवा हे वापरायची याची पद्धती काय. तर आपण फवारणीसाठी प्रति लिटर 5 ml वापरणार आहोत आणि ड्रीपमधून 10 लिटरपासून तर 50 लिटरपर्यंत आपण वन टाईम याला सोडू शकतो. आणि प्रत्येक आपण पिकाला जितक्या वेळेस पाणी देऊ तितक्या वेळेस आपण याला सोडू शकतो, कारण हे पिकाला ग्लुकोज देणारं रसायन आहे आणि हे पिकाची वाढ चांगल्या पद्धतीने करतं, त्याच्या फांद्या मजबूत करतं आणि फवारणीमधून घेतल्यानंतर त्याची जी हिरवेगारपणा आहे, चकाकी, ती चांगल्या पद्धतीने राहतात. त्याच्यामुळे हे वापरणं खूप आवश्यक आहे आणि शेतकऱ्यांनी अशा पद्धतीने याचा फायदा घ्यावा आणि आपल्या मातीचा पोत सुधारावा, आपलं उत्पन्न वाढावं. लक्षात असू द्या, निरोगी माती फायद्याची शेती.